संभाजीची नजर फिरली. पाहतो तो काय, आतापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण इथं उलटा. मांडवी नदीला, त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेना सागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. चोहो बाजूनी संभाजी राजा रेखला गेला. चोहो बाजूनी यवनांचं सैन्य भरलं. मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कडाडला मुकर्रब. किंच लो तलवार उसकी, पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल उचलायचं आणि संभाजींची नुसती नजरवर उठायची. 4 पावलं मागं सरायचा तो. नाही जिगर झाली. अखेर मुकर्रब खानानं चोहो बाजूनी दोरखंड फेकले आणि संभाजी जेरबंद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला. छावा संभाजी राजा जेरबंद झाला. शिवपुत्र संभाजी मोगलांच्या कैदेत फसला. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होता. छाती तशीच, रगाई तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. बघता बघता मुकर्रब खानानं दस्त केलं संभाजी राजाना आणि राहुल्ला खानाला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए यहां से. अगर पता चला इन मरहट्टों को तो यही कब्र बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. एसटीने जायचं झालं तरी 1.5 दिवस लागतो. मुकर्रब खानानं हे अंतर संभाजींना घेऊन चालत अवघ्या 4.5 दिवसात कापून पुरा केलंय. कुत्र माग लागल्यासारखा पळत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं, किल्ल्याच्या तटा शेजारून संभाजींना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. अरे गावच्या वेशी वर्ण संभाजींना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कडेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं. आणि औरंगजेबाला खबर द्यायला हेर धावत आला होता. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, संभाजी गिरफ्तार हुआ. आणि आल्या हेरला औरंगजेब विचारत होता, पी के तो नहीं आए, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकर्रब खान ने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होना चाहिए. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंज में, अब दिखाएंगे उसे. लाया जाए उसे शान शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत तिने आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेरला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झपली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला घुंगर असलेली विदूषकी टोपी बांधा. आतापर्यंत त्यांनी राजअलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साखळ दंडाने जकडवा. आतापर्यंत राजा म्हणून घोड्यावरनं, मेन्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाला म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरहुकूम निघाली थिंड. विदूषकी झपली घातली, घुंगर असलेली टोपी अडकवली, काटेरी साखळ दंडाने जकडवलं, उंटाला बांधलं आणि निघाली थिंड वाजत गाजत. अरे कुठल्या राजाच्या वाट्याला आली ही विटंबना, कुणी सोचलं? अरे मोगली छावणीत कल्लोळ कल्लोळ वाजला होता आनंदाचा. आतुरले होते सारे. अरे 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा? अरे कसा दिसतो, कसा आहे तो? कोण कोण कोण? अरे कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते. कसा आहे संभाजी? आणि निघाली खिंडा वाजत गाजत. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, धप छातीवर आदळायचा, रखाची चिळकांडी यातनेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखळ दंड टोचायचे, बोचायचे, जागो जागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं, एखादं शिवी द्यायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकाने संभाजींच्या अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. अरे मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणी सोचलं?
अरे विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या का? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्यमध्ये जगला असता. मग का नाही केलं? का सोसत राहिला सगळं? का सहन करत राहिला विटंबना? स्वराज्यास्मितेसाठी, स्वराज्यासाठी, मराठी दौलतीसाठी. अरे इतका इतका अनन्वी छळ, इतके रक्ताळले होते संभाजी, इतके शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते. बस इतके. जागा ठेवली नव्हती रे शरीरावर वार वार करायची. पण एवढं सगळं सोसून सुद्धा छावा होता ताठ. झुकली नाही मान, वाकला नाही कणा. तसाच बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. तख्तासीन झालेला आलमगीर औरंगजेब दरबारात आल्या आल्या वजीर असद खान कडाडला, संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि कडाडला कवी कैलाश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश. सर्दिशी शमशिरेला गर्दनेवर. चुप चुप. याद रख, कैद में है तू, आला ताला के दरबार में है. चुप. पण त्याच वेळी आवाज ऐकू आला, सबूर असद, सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि आज ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाझी औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. संभाजींच्या पुढे आला. तो रक्ताळा संभाजी एकदा निहाळला आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर. तीच नजर, तेच तेज. आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में. तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने. कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब नहीं. अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर आज कैद में है तो हमारे. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला. आणि त्याची ती अवस्था बघून संभाजी राजाने कवी कलशांना विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? आणि आश्चर्य वाटलं कवी कलशांना. अरे काय माणूस, मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, याला भीती नाही, भय नाही. हा माणूस म्हणतोय सुचते का एखादी कविता? ही काय कविता ऐकायची वेळ आहे? कवी म्हटला, हा हा राजन, का नाही, ऐका. राजन, तुम हो सांचे, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. और राजे काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. राजे, तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूब. खामोश. सर्दिश औरंग ताड़ चुपला. चुप चुप. बता संभा, बताओ, कार काय खजाना, कार के लूट, कार काय खजाना? तसा कडाडला संभाजी. अरे हिंदुस्थानाचा खजाना, इथं मातीचा कणन कण मानतो मी सोनं. औरंगजेब, तू गिळलास खजाना, तू गिळलास हिंदुस्थान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला. घेत नाही असा, घेऊ मनगडाच्या बळावर. बस. सरपडत राहिला औरंगजेब, सरपड़त. ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में? हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात? का असलं एकतरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला आलं? आणि संभाजी म्हणाला, अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी? अरे कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत? संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? संभाजी येईल फक्त सह्याद्रीच्या कड्यावर. आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू,
इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. आणि चमकला औरंगजेब. त्याला काय कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? पण अखेर विचारला त्यांनी, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्ही? आणि उसळला संभाजी. अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूते आम्ही. विकणार नाही इमान, होणार नाही बेईमान. मरू इथंच, रक्ताचा अखेरचा थेंबन थेंब असेपर्यंत इथंच. याद राख, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखेच. नको लागूस नादाला. आणि अखेर औरंगजेब संतापला. ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें. काट डालो इसकी जबान बोलती बहुत है. जाओ. आणि संभाजींना औरंगजेबाच्या दरबारातनं नेला गेला. इथंच आम्हाला आणखीन एक सांगितलं की औरंगजेब संभाजीराजांना म्हणाला, तू जर मुस्लिम व्हायला तयार असला तर आम्ही तुला माफ करतो. आणि संभाजीराजे त्याला म्हणाले, तू जर तुझी मुलगी मला देत असला तर मी मुस्लिम होतो. संभाजींचं चरित्र असं तसं बदनाम केलंच आहे, पण त्यांच्या शेवटच्या ज्वलन तेजस आत्म बलिदानाच्या वेळी सुद्धा त्यांना असं बदनामीच्या आगात जाळावं, ही केवढी मोठी शोकांतिका आहे. अरे का जाळावं या आगीत त्यांना? अरे घडलंच नाही असं, नाही झालं असं. दोनच सवाल विचारलेत औरंगजेबानं, दोनच. अरे लिहिलंय औरंगजेबानी, त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. पहिली चूक केली शहाजहाननी. त्यांनी शहाजीला जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. शहाजीच मारला असता तर शिवाजी उभाच राहिला नसता. दुसरी चूक मी केली, आग्र्याच्या भेटीतनं शिवाजीला जिंदा जाऊ दिलं. शिवाजी मारला असता तर संभाजी खडाच राहिला नसता. 2 चुका केल्यात, तिसरी चूक करणार नाही. आणि राहिला सवाल, तुझी मुलगी देत असला तर मुस्लिम होतो वगैरे वगैरे बाजार गप्पांचा काही अर्थ नाही यात. कारण औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. पहिली मुलगी झेबुन्निसा, ती शहाजहान बरोबर आग्र्याला कैदेत होती. ती तिथंच मेली. ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही. मधल्या 3 मुलींची औरंगजेबानं लग्न केलेली आणि 5वी झिनतुन्निसा ती औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात आलेली. संभाजीराजे ज्यावेळी पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष. 32. आणि या झिनतुन्निसाचं वय होतं 46 वर्ष. ज्यावेळी संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजींचं वय 32 वर्ष आणि या झिनतुन्निसाचं वय आहे 46 वर्ष. कुठला 30शीतला पोरगा म्हणेल मी 50शीतल्या बाई बरोबर लग्न करतो? कुठला इतिहास ऐकतो? औरंगजेब संभाजींचा संघर्ष धर्मसंघर्ष नाही, तो सत्ता संघर्ष आहे. शिवरायांनी सगळ्या जाती धर्मांना समान न्याय दिलाय. संभाजीराजांनी तेच पथ्य पाळलंय अगदी. पण औरंगजेब सारखा जहरी सर्प त्यांनी ठेचलाय. अखेर वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजींना बांधलं गेलं. औरंगजेबानं सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा आणि बघितलं संभाजींनी आज्ञा डोळे काढायची. लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसले हपशी. धुरांच्या रेषा हवेत सोडतायत सळ्या त्या. अरे लालबुंद सळ्या, कळून चुकलं, डोळे जाणार होता. संभाजींनी मिटले नेत्र आणि डोळ्यापुढे उभा राहिले राजा शिवछत्रपती. मासाहेब जिजाऊ, आई सईबाई, मावळे, स्वराज्य, गडकोट
अरे याच डोळ्याने घेतलं स्वराज्याचं दर्शन, याच डोळ्याने केलं इशारते आपल्या मावळ्यांना, याच डोळ्याने पाहिली स्वप्न स्वराज्य संवर्धनाचे. अरे याच डोळ्याने घेतलं दर्शन आबासाहेबांचं, मासाहेबांचं, आऊसाहेबांचं. तेच डोळे आणि उघडले डोळे संभाजीने. डोळ्यापुढे दिसला लालबुंद दत्त सळा आला समोर, घुसले आत, चर्र यातनांचा नुसता कल्लोल उठला. सळा गेले आत आत आत, निघाला त्याच वेगानं बाहेर. डोळ्या नव्हत्या कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोपण्या, काळ्या कबिंद, उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील, किती किती सोसलं असतील. अरे किती सहन केला असेल, किती. अरे कुणाच्या वाट्याला आलाय हा अन्याय, कोणी सोसला ह्या यातनांचा जहरी नंगा नाच का? अरे रंगेल असते तर झुकले नमले असते ना. कुठून आलं हे आत्मधैर्य, कुठून आला हा आत्मसंयम, कुठून आली ही जिगर? पण तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजावती जबान काटायची. हपशे आले लखलखती नंगी तलवार घेऊन, पण संभाजींचं तोंड बंद, जीभ छाटणार कशी? मग हपशे पुढे आले, जबडा उघडायची कोशिश करू लागले, पण जबडा उघडे ना. मग दोघांनी कानावर दाबोजोर दिला, प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब, पण उघडे ना जबडा. मग एकाने मस्तकावर प्रहार केला, पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमच्या अवकात सांगणारा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकाने युक्ती केली. संभाजींचं नाक दाबून धरला, श्वासासाठी जीव गलबलला, तळमळला. श्वासासाठी ओठ हल्ले, जीभ लावली आणि त्या संधीचा घेतला फायदा. सांची घुसली आत, सांचीत पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगीत लागली. तोंडात नवघळलं नुसतं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत, ती सुद्धा तयार नव्हती संभाजीराजापासून पोरकं व्हायला. अरे ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, ज्या जिभेनं दिली किलकारी हर हर महादेवची, ज्या जीभनं केला जागर जय भवानीचा, जी जीभ म्हणत राहिली आऊसाहेब, मासाहेब, बाबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत. 1 नाही 2 नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता. अरे बोकड सोलावं असं संभाजींचं कातडं सोलून काढलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, चर्र यातनांचा जाळ जाळ झाला नुसता. कुणीतर यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं, कुणीतर यायचं हाताची बोट छाटायचं, कुणीतर यायचं तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं, कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे. अरे भूतासारखी अवस्था झालेली, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा माझा सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला का? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला. 40 दिवस. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या. 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजीचं मस्तक कलम करा. आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं, आणि गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली. निघाली वाजत गाजत, आली इंद्रायणी भीमेच्या तीरावर. त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या रेतीत रोवला तो भाल्याचा फाळ, आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला त्या पात्रात, आणि थरारली इंद्रायणी भीमा. आणि याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडस, ते साहस, तो पराक्रम, ती ज्वलन तेजस निष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या पलीकडल्या चिरंतन तत्वाशी जुळलेलं संभाजींचं ज्ञाननाथ. ती इंद्रायणी भीमा संभाजींच्या मस्तकाकडे तिरक्या माना करून आसव ढाळू लागल्या.
गेली 350 वर्ष झाली इंद्रायणी भीमा अजून रडतेच आहे. सांगतेय खरा सर्जा संभाजीराजा अजून कळलाच नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं आणि संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं. ती इंद्रायणी आजही सांगते. अखेर तो औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण दिल्लीला परत जायचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही. संभाजींच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून इथं पुन्हा जन्माला आला हजारो लाखो संभाजी. अरे संताजी धनाजी सरकारी एक झुंजत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि अखेर इथेच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती संभाजींच्या बलिदानाची. ही प्रेरणा होती संभाजीराजांच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची. जय शंभू.